सातारा जिल्ह्यातील कराड हे तालुक्याचं शहर अत्यंत महत्त्वाचं आहे। इथूनच कोल्हापूर तसंच पुण्याकडे रस्ते जातात। मात्र यंदा हेच कराड पाण्याखाली जाण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। कारण पावसाळा सुरू झाला तरी अजूनही कराड शहरातली गटारं ही तुंबलेलीच आहेत। पाहुयात कराड नगरपालिकेच्या भोंगळ कारभाराचा पर्दाफाश करणारा हा स्पेशल रिपोर्ट। कराड शहरात यंदा महापुराचा धोका। अंडरग्राउंड गटारांच्या सफाईकडे दुर्लक्ष। राज्यातील अव्वल नगरपालिका सपशेल फेल। कराड शहर हे सातारा जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेलं शहर आहे। या शहरामध्ये कृष्णा नदी आणि कोयना नदीचा संगम होतो। संपूर्ण कराड शहरात अंडरग्राउंड गटारांची रचना आहे, परंतु या अंडरग्राउंड गटारांची स्वच्छता अद्याप पूर्ण झालेली नाही। त्यातच यंदा मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। त्यामुळे या गटारांची सफाई झाली नाही तर कराड शहरात महापुराचा धोका नाकारता येत नाही। या काल परवाच्या पावसामध्ये जर बघितलं असता एवढी अवस्था बेकार झालेली आहे की ज्या ज्या ठिकाणी मग कोर्ट असेल त्या ठिकाणी पोपटबाई पंप असेल, त्याचबरोबर कॉटेज हॉस्पिटल असेल, अन्य मार्केट असेल, या ठिकाणी पूर्णपणे कमरे एवढं पाणी साचलेलं आहे। कारण एवढा मुसळधार पाऊस एक इशारा दिला या नगरपालिकेला की बाबा तुम्ही सावध व्हा आणि स्वच्छता करा म्हणून। नद्याला ज्या जोडणारे जे मोठमोठे जे गटर आहेत ते साफ करणं गरजेचं आहे। कर्नाटकच्या अलमट्टी धरणाची उंची वाढल्यानं धोक्याची शक्यता। कोयनेचा विसर्ग पूर्व कराड सांगलीला पाण्याखाली घालू शकतो। गटारांची स्वच्छता न झाल्यास सखल भागांना धोक्याची घंटा। कराड शहरातील पाटण कॉलनी, प्रीतिसंगम परिसर या ठिकाणी गटारांची अवस्था दयनीय झाल्याचं पाहायला मिळते आणि त्यांची सफाई वेळेत झाली नाही तर पावसाळ्यात कराड शहराला पुराचा धोका आहे हे नक्की। त्यातच नागरिकांनी टाकलेल्या कचऱ्यामुळे गटारं तुंबलेली आहेत। गटारांच्या सफाईसाठी कोट्यवधी रुपयांचा चुराडा होतोय, मात्र गटारांची सफाई मात्र रखडलेलीच आहे। महत्त्वाचं म्हणजे अनेक गटारांवरची झाकणं ही उघडी आहेत आणि नगरपालिकेचे डोळे मात्र बंद आहेत। शिवसाहेबांना म्हणजे विनंती वजा एक काल सुद्धा मी पत्र दिलेलं आहे की आज आपण कराड शहरामध्ये बंदिस्त गटार नाले केलेले आहेत, परंतु त्यावरती आज सुद्धा झाकणं लावलेले आहेत। ते पाटण कॉलनी सारख्या दत्त चौकामध्ये पूर्णपणे कराडामध्ये कमरे एवढं पाणी साचल्याशिवाय राहणार नाही। खरं तर कराड हे पश्चिम महाराष्ट्रातील महत्त्वाचं शहर आहे। तिथूनच कोल्हापूर आणि पुण्याकडे रस्ते जातात आणि हेच शहर जर पाण्याखाली गेलं तर पश्चिम महाराष्ट्रातील वाहतुकीला मोठा अडचण निर्माण होऊ शकतो, किंबहुना वाहतूक ठप्पही होऊ शकते। आणि म्हणूनच कराड नगरपालिकेने याकडे आता डोळे उघडे ठेवून बघायला हवं आणि त्यासाठी गटारांच्या सफाईसाठी नगरपालिकेने जागं होण्याची गरज आहे। शशिकांत सूर्यवंशी, लोकशाही मराठी, कराड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।